माधुरी हत्तीनीच्या घर वापसीसाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी इथं एक दिवसाचं उपवास आंदोलन आहे ते केलं जातं आणि या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येनं पंचक्रोशीतील नागरिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकीकडे राजू शेट्टी या ठिकाणी उपवास एक दिवसाचा आहे तो करतायत। माधुरी हत्तीला जाऊन आज 1 वर्ष आहे ते खरं तर झालेलं आहे। मात्र काही तज्ज्ञ समितीतील लोक जे आहेत ते या ठिकाणी येण्यास टाळाटाळ करतायत असा आरोप देखील त्यांच्या वतीने करण्यात आला आणि हे सगळे ग्रामस्थ जे आहेत ते आता या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ते देखील या उपवासामध्ये सहभागी झाले। त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या भावना काय आहेत। काय सांगाल? खरं तर माधुरी हत्ती नेण्यासाठी तुम्ही आज उपवास करताय, राजू शेट्टी या ठिकाणी उपवास करताय, तुम्ही देखील त्यांना पाठिंबा दिला आहे? होय, नाही, माधुरी हत्ती जोडून आता बरोबर 1 वर्ष झालं। अजून हत्ती त्यांनी थोडंसं निमित्त काढल्यासारखं म्हणजे आज येते उद्या येते किंवा त्यांनी तपासणीला कमिटी पाठवायला लागलेत। ती कमिटी आता मागे एकदा 1 तारीख दिली, आता 5 तारखेपर्यंत आणि परत मुदत दिली। ती कमिटी येत नाही किंवा तपासणी अजून होईना। काम मात्र पूर्ण व्हायला लागलं इथलं सगळं जे काम करून घ्यायचं आहे ते काम पूर्ण किंमतीला आलं आहे। जवळजवळ 99% जवळजवळ काम आता आमचं इथं जे करावं लागतं आहे ते करवून घेतलं आहे। करवून करायला ते व्यवस्थित आहे, पण पाठवत नाहीत काय हेच समजेना। त्याने तपासणीला पण येत नाहीत अजून। काय सांगाल खरं, का माधुरी हत्ती का आली पाहिजे? काय वाटतंय? काय तुमची त्याच्याशी नाळ जोडलेली आहे? पूर्ण माधुरी जी आहे पण 30 वर्ष या नांदणी गावामध्ये वावरली आहे आणि त्या पूर्ण गावातील सर्वांचंच लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचंच या माधुरीशी नाळ जोडलं होतं। पण ते गेल्यापासून एक काहीतरी कमी जाणवत आहे आणि हे आज असं होतं आहे की तारीख पे तारीख चालू आहे। हे नेमकं कोणाला काहीच कळण्यात आलं की नेमकी माधुरी या नांदणीमध्ये या मठामध्ये किंवा या परिसरामध्ये कधी येते याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांना लागून राहिली आहे। काय सांगाल दादा, काय वाटतंय माधुरी हत्ती का आली पाहिजे? तुम्हाला किती महत्त्व आहे माधुरी हत्तीचं? 1300 वर्षाची नांदणी मठाची परंपरा ही अखंडितपणे आजपर्यंत चालत आली आहे आणि हत्ती मठाला हत्ती नाही असं 1 दिवस पण झालेलं नाही काय। आणि आज निषेधावरती 1 दिवस लाक्षणिक उपोषण राजू शेट्टी साहेब इतर सगळं मान्यवर हजर झालेत, इतर श्रावक जनता इथं निषेधावरती जमा झालेत आणि आमची एकच भावना आहे, नांदी मठाची माधुरी हत्ती परत नांदेडला येऊन आलीच पाहिजे। आणि नांदी गावाला एवढं मोठे लढा लागलेलं आहे हत्तीनं काय, ते घरातली एक हीच आहे। हां, पण पाहतोय की खरं तर हे सगळे जे ग्रामस्थ आहेत ते फक्त माधुरी हत्ती परत यावी, लवकरात लवकर परत यावी यासाठी त्यांनी आज हा उपवास केलेला आहे। आणि माधुरी हत्तीची जी नाळ आहे ती नांदणीकरांशी अगदी जोडली असल्याचं देखील त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं। त्यामुळे माधुरी हत्तीसाठी आज कोल्हापूरच्या नांदणीमध्ये 1 दिवसाचं खरं तर हे उपवास आंदोलन आहे ते केलं जात आहे। सतीश जाऊंदकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।